नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। मसाला भेंडी बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे 1 पाव भेंडी। भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण तिला सुकू दिलेलं आहे। फॅन खाली आपण 10 मिनिट ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण भेंडी कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे कट करायची आहे। आता आपण भेंडीची भाजी करायला सुरुवात करणार आहोत। प्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आहे आणि छान मोहरी तडतडू द्यायची आहे। नंतर अर्धा चमचा जिरेसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये फुलू द्यायचे आहे। एक मोठा कांदा बारीक करून ॲड करायचा आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। सोबतच आपण कट केलेली हिरवी मिरची सुद्धा ॲड करूया आणि व्यवस्थित परतवून घेऊ। 10-12 कढीपत्त्याची पानं कांद्यासोबत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूया आणि सर्व मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण उभी कट केलेली भेंडी ॲड करूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिठामुळे भेंडी लवकर शिजते। आता आपण 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 10 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर आपण बघू शकता आपली भेंडी मस्त शिजलेली आहे। आपण 2-2 मिनिटांनी चेक केलेलं आहे। भेंडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ॲड करत आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 मिनिट पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर आपली भेंडी तयार आहे। आपण कोथिंबीर ॲड करूया आणि आता आपली भेंडी अगदी तयार झालेली आहे। ही चमचमीत भेंडी आपण वरणासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यावर नेण्यासाठी अतिशय छान आहे। झटपट अशी होणारी ही भेंडीची भाजी सर्वांना आवडणारी आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।